हाय यूसी फ्रेंड्स, आज माझी 4 वाजताची बुकिंग होती. आज संडे आणि त्या मॅमने अचानक कॅन्सल केली आणि ते पण माझ्यावर टाकले 2 कॅन्सलेशन. माहीत नाही रिझन काही माहीत नाही, कारण 12 वाजता तर मी फ्री झालते. तेव्हा मी मॅमला मेसेज केलेला की मॅम येऊ का, मी फ्री आहे. पण मॅमने तेव्हा लगेच काही रिप्लाय दिला नाही आणि कॉलचा काही ऑप्शन नव्हता, म्हणून मी घरी आले. घरी आल्यावर मग तो मेसेज पाहिला की हा तू ये 1:30 वाजता. तर मी मॅमला बोलले की नाही मॅम, आता मी डायरेक्ट 4 वाजताच येईल, मी घरी आली आहे आत्ता. तर मी झोपले आणि नंतर उठून पाहते तर 2 कॅन्सलेशन माझ्यावर पडलेले. काय बोलावं आता. 2 कॅन्सलेशन. कंपनीला कॉल केला आहे, ती कंपनी बोलली की 24 तासात तुम्हाला कॉल येईल. आता बघू 2 कॅन्सलेशन हटवतात का नाही, कारण त्याच्यात तर माझी काही चुकी नव्हती. मी मॅमला बोलले 4 वाजताची बुकिंग आहे, 4 वाजताच येते. तर त्या मॅमने रिशेड्यूल केलं मला उद्यासाठी, मंडेसाठी रिशेड्यूल केलं, तरी मलाच 2 कॅन्सलेशन लागलेत. तर फ्रेंड्स, तुम्हालाही असं कधी होतं का की क्लायंट कॅन्सल करतात किंवा रिशेड्यूल करतात आणि तरी तुमची चुकी नसताना पण तुम्हाला 2 कॅन्सलेशन लागतात? आणि आता महिनाभर काय करायचं तुम्ही सांगा. नंतर एक 50 जॉब होतोपर्यंत कॅन्सल नाही करू शकत, कारण 2 कॅन्सलेशन ऑलरेडी माझ्यावर. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला पण असं काही फेस करायला लागलं आहे का की क्लायंटने तुमच्यावर कॅन्सलेशन टाकलेले. तर कसं रिव्हर्स भेटलं का नाही भेटलं? सो बाय.